व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, गेल्या 26 जानेवारी 2025 रोजी आपण एक नागरी समस्या निवारण समितीची स्थापना केली। ती अशासाठी की आपल्याला अनेक समस्या भेटता होतात। काही आपल्या गावातल्या असतात आणि काही आपल्या मोठ्या परिसरातल्या असतात। गावाच्या समस्यांबाबत शक्यतो गावातील छोटे कार्यकर्ते जे आहेत ते फॉलोअप करून त्या समस्या निवारण करून घेतात। मात्र या प्रभागातल्या मोठ्या असतात तर त्याबाबत हा असं एक उदाहरण दिलं की सोपाराहून येणारा कळपर्यंत रस्ता त्याची जबाबदारी कोणाचीच नाही, कारण गावं जरी बाजूला असली तरी एका विशिष्ट गावाची त्याच्यावर मालकी नाही। त्यामुळे तो प्रश्न जे आहे ते कोणी सोडवायचे हा प्रश्न अधोरेखित होता आणि लोकांसाठी चालवलेले राज्य अशी आपली लोकशाहीची धारणा असल्यामुळे नागरिकांचे जसे हक्क आहेत तसे नागरिकांचे कर्तव्य सुद्धा आहे आणि ते नागरिकांनी आपले कर्तव्य पाठपुरावा करून फॉलोअप करून प्रशासनाची लोकप्रतिनिधीशी हे करावे यासाठी या समितीची स्थापना झाली। त्यानंतर आपण जे नवनिर्वाचित आपल्यामध्ये श्री मार्शल जोशी प्रस्तावित उपमहापौर स्टेज जरा छोटा आहे पण आमचं बल मोठं आहे, आपण थोडं समजून घ्या। तर आपण ही समिती स्थापन केल्यानंतर दोन्ही आमदारांना बघून त्यांच्यापुढे आपले सगळे या पश्चिम पट्ट्यातील विशिष्ट पश्चिम पट्ट्यातील प्रश्न मांडले। त्यानंतर 2-4 आपण त्यांची भेट घेतली। प्रशासनाची आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांची वेळोवेळी भेट घेतली। आपल्या परीने जेवढं नागरिकांना करता आलं तेवढं आपण केलेलं आहे। राष्ट्रीय पक्ष त्यांची कामं करतच असतात, सामाजिक संघटनाही त्यांची कामं करत असतात, परंतु फक्त नागरी समस्यावर काम करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट समितीची गरज होती आणि ती गरज आपण आज पूर्ण करत आहोत। आज येथे आपण आपल्या सुदैवाने गेली 9 वर्ष निवडणुका होत होत्या। टोटल 9 वर्ष मागचा कालखंड झाला, 4-5 वर्ष तरी निवडणुका होत्या आणि आपले 80% प्रश्न आहेत ते आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत होते। मात्र प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवटीमध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे। आज आपल्याला हक्काचे हे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालेले आहेत। आपल्यातलीच आपल्या समाजातील आहेत, आपल्यापैकीच आपल्याबरोबर रोजचे बसणारे, उठणारे, खाणारे, पिणारे आपल्यातच, जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आपल्यातच निवडलेले आहेत, तसे निवडलेले आहेत। आणि आज आपण त्याचा एक यथोचित छोटी गाडी सत्कार अशा तरी करत आहोत। 1-2 ग्रुपवर आलं की एवढ्या लोक सत्काराची काय काही झालेली आहे, त्याला काम तर करू द्या, त्यांचं काम बघूनच त्यांना निवडून द्या। असं कोणाला निवडून देत नाही। लोक नागरिक सुद्धा तेवढेच हुशार असतात, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे आणि अजून त्यांनी जास्त काम करावं यासाठी नागरिकांचा पाठिंबा त्यांना आहे। आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी म्हणून आपण सत्कार करतो। आणि अर्थात सत्कार करताना काहीतरी आपण सत्काराला कोणाला त्याला बोलावतो, त्याच्यामुळे काहीतरी अपेक्षा ठेवतो। तशी छोट्या मोठ्या काही अपेक्षा आमच्या असतील नागरिकांच्या, त्या सर्वांच्या प्रातिनिधिक म्हणून मी काही आपल्याकडे ज्या आमच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या समस्या आहेत त्या आपल्याला मी आपल्याकडे माहिती इच्छितो। या समस्या आपल्याला माहिती नाही तसं काही माझं म्हणणं नाही, याच्याशी आपण काही अवगत नाही असं नाही, पण आपल्याला शाळेमध्ये उजळणी करायची। एखादी गोष्ट 10 वेळा सांगितली की ती आपल्या डोक्यात बसायची, त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची उजळणी आपण केली तर कदाचित आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी चांगलं होईल। म्हणून या दृष्टीने एक निवडक या पश्चिमी जो डोळ्यापुढे जो हे घेतलेला भाग हा तो आपला उत्तर वसई पश्चिम पट्टा हा जो आपला भाग आहे हा स्थानिक लोकांचा आहे, स्थानिकांची घर आहे। आपल्याला 18 वसई हा एकमेव रस्ता आहे। स्टेशन कडून येणारा एक आपल्याला विरारकडून रस्ता, एक सोपाराकडून रस्ता, दिगावकडे जाणारा रस्ता, गोळीन रस्ता, असे निवडक आपले 4-5 मुख्य रस्ते आहेत जे आपल्या बागदाद्यापासून आपण बघतोय। त्या रस्त्यावर आपले बागदादे गेले, आपल्या वाडवडील गेले, आपण गेली, आपली मुलं गेली।
काळाच्या ओघामध्ये आपल्याला घेणं भाग आहे. आणि एवढा भाग आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. पहिले आपण पाणी द्यायचं लोकांना, आता आपल्याला पाणी घ्यायची पाणी आहे. म्हणजे एकेकाने आपण दूध विकायचो, आता आपण दूध विकत घेतो तशी परिस्थिती झाली. त्यावर आपल्याला काहीतरी काम करायला भाग आहे. तर असे निवडक प्रातिनिधिक थोडक्यामध्ये मी आपल्याकडे मांडतोय. पहिला म्हणजे मी सर्वात पहिला जो एक आहे तो पाणी पुरवठा. मला सर्वांना विनंती अशी राहील की मध्ये मध्ये आपल्याला असं जाणवते की अचानकपणे कॉन्ट्रॅक्टर येतो, ठेकेदार रस्ता बनायला सुरुवात करतो, काही काही काढतो आणि अचानकपणे थांबतो. कृपया यावेळेला असं आपण याचा प्रयत्न करावा की जो पाण्याचा पाणी पुरवठा पाणी पश्चिम पट्ट्यामध्ये काम चालू होईल ते काम थांबलं ना पाहिजे. जसं स्लॅब टाकताना भरपूर लोक आपण आणतो आणि एका दिवसात स्लॅब टाकून घेतो, तसा तुम्ही महिन्याभरात 2 महिन्याभरात लागोपाठ त्याच्या पाठीच्या पाठी लावून घरोघरी पाणी पुरवठा कसा येईल हे जर तुम्ही काम केलं, इतिहास तुम्हाला विसरणार नाही. हे जसं इतिहास विसरणार नाही. 1997 आपल्यामध्ये वीज आली, त्याच्यावर वीज नव्हती 70-65 ला, म्हणजे वीज आली आहे. कोणीतरी एक महत्वाची भूमिका केली. तशी पाणी आपल्याकडे नाही, तो घरोघरी पाणी आला म्हणजे या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार राहिले की तुम्ही तो पाणी आम्हाला द्यायला दिला. हा एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. तुम्ही म्हणजे आपण, का तुमच्या घरी पाणी नाही, माझ्या घरी पाणी नाही. अन्नाळा वसई, सोपारा निर्मळ, सोपारा गाव भिगाव, जेपी नगर उमरकोटर. आता हे रस्ते जे आहेत तुम्ही जा बघा, त्याच्या बाजूला आपले गटार आहेत. आपण पावसाळ्यामध्ये जेसीबी आणतो, गटार साफ करतो, गटार साफ केली की बाजूला कुठंच जातात. 2 वाहनं अजिबात त्या रस्त्यावर जात नाही. आणि आपली शाळेतली मुलं सायकल घेऊन नांदवाडला जातात, गासला जातात, निर्मळला जातात. जीव धोक्यात घालून ते प्रवास करताय, जीव धोक्यात घालून. 2 वाहनांनी कुठे जायचं त्या पोरांनी? गटारात उतरायचं. काहीतरी आपल्याला 1 फूट 2 फूट बाजूला, मला माहिती आहे की बाजूला आपल्या स्थानिकाची घर आहे, पण ते 10% थोडा बहुत बाबा होता करून काही थोडासा कायद्याचा हे टाकून 1-2 फूट वाढवता आला. गटाराच्या रस्त्याच्या लाईनला गटार मजबूत करता आलं की ती पोरं त्याच्यावर सायकल आपली बाजारात जाणारे बाया डोक्यावर टोपली घेतात आणि मुलं मागे काढलेला टोपली अपघाती इलेक्ट्रिक बस आहे, त्याला तर आवाज पण येत नाही. काहीतरी आपल्याला मार्ग त्याच्यातून काढायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, बऱ्याच वेळेला हा जो आपला लहानपणा होता दिसतो, तर भिगाव फाटा सोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही लीगल बांधकाम आहेत, तिथे आपल्याला बोर्ड दिसतात भव्य. आता ते आपण जर बघितलं की लीगल बांधकाम सुद्धा असून रोड पासून काहीच मार्जिन नाही. तर याबाबत आपण चौकशी केली, MRPT ऍक्ट वगैरे थोडा बहुत आपल्याला माहिती असल्यामुळे, तर त्यांनी सांगितलं की हा जो रोड आहे हा DP मध्ये छोटा दाखवलेला आहे, त्यामुळे बांधकाम परवानगी देताना आपल्याला जास्त मार्जिन सोडण्याची गरज लागत नाही. आता तुम्ही विचार करा, पेट्रोल पंप आलेला आहे, त्या पेट्रोल पंपच्या बाजूला अख्ख्या रिक्षा लागतात, त्याची काही चूक नाही, तर हे लीगल बांधकाम केलेलं आहे. तो जर DP मध्ये रस्ता मोठा असता तर पेट्रोल पंप मागे गेला असता, त्याची वाहनं तिकडे आतमध्ये राहिली असती. आज वाहनं रोडला, त्याचंही लीगल आहे, त्याची चूक नाही. आपल्याला तो DPला थोडा तरी एक 5-10 फूट DP रस्ता काही करता येईल आपल्या नगर टाउन मध्ये. हा आपल्याला एक प्रश्न काय, कारण भविष्याच्या दृष्टीने घरोघरी 4 चाकी येणार आहे, प्रत्येक माणसी एक 4 चाकी. किती वाहनं आपण उतरवल्यानंतर या रस्त्याला आपल्याला पर्याय काय, दुसरा रस्ता पर्याय मिळेल हे विषय सोडून द्यायचे जे आपले आहेत त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे. नाकी रुंदीकरण. आपण सोपारला येतो धर्मेच्या शॉपला, पुढे आपली फॅटाली लोकांची घरं आहेत, पुढे ठराविक रस्ता आहे, येथून पूर्ण रस्ता आहे, हे नाकाराचं वातावरण आहे. या नाक्यामुळे मला असं वाटतं आपल्या आता लग्नाच्या वराती नवाटी आहेत ना, त्या नावळ जे आहेत ते आता जात नाही. त्या नावळ 2 तास अगोदर काढायला लागतात. जर मुलगी भिगावला दिली असते निर्मलची आणि गाथा दिली असेल, गॅरंटी नाही ती किती वाजता पोहोचेल. पूर्णपणे नाके जाम होतात. त्याला काहीतरी पर्याय आता मला सॉल्युशन काढावं लागेल. वर्ष झालं ठीक आहे, वाहतूक वाढलेली आहे, त्याला काहीतरी त्या सोपारच्या मुस्लिम एरियाच्या बाजूने काही पर्याय काढता येईल का, की तो मार्ग तिथे जाईल, आपण आपल्याकडे येऊ, निर्मळ नाक्याला काहीतरी पर्याय काढता येईल का, 1-2 फूट काहीतरी वाढवता येईल का, काहीतरी करता येईल का आपल्याला. उमरकोटा नाका, जास्त आपला टर्न या नाकारामध्ये आहे.
त्या नाकारामध्ये बस काय वळणार, मोठा ट्रक काय वळणार, शाळेची पोरं कशी जाणार, बाया कशा जाणार, हा काहीतरी तुम्ही नियोजन, तुमच्याकडे दोन आहेत महानगरपालिकेकडे, नियोजन पण आहे, हे पण आहे. तर अधिकाऱ्यांना एसी केबी मधून बाहेर आला, तुमच्या सोबत आपण काम करतो, तुम्ही काम करता, तुमचे श्रम आम्ही बघितले, खूप श्रम करता तुम्ही. तर अधिकाऱ्यांना अजून दाखवा की याच्यामध्ये काय मार्ग काढताय. सगळ्यांचं दोनाचं अडीच न करता नागरिकांचा तो प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल असं आपल्याला बघायचंय. गटारे बरोबर माझं समज आहे की जेवढी आपली गटार आहे त्याच्यावर फुटपाथ चांगल्या रीतीचे करा, जेणेकरून पायी जाणाऱ्या लोकांना, वयस्क लोक आहेत ते पायी जातात, त्यांना आवाज कमी येतो, गाड्या येतात भागला, त्यांना त्या फुटपाथ वरून जाता येईल असे सगळे फुटपाथ व्हावे. रस्त्याची स्वच्छता आपण हा रस्ता जर अंगणामध्ये बघितला ना तर याच्यामध्ये आपण शेतकरी आहोत, शेतकरी असल्यामुळे आपला कचरा जरा शेतीवाडीत जातो घरातला. आता नागरिकांची पण मी मागे अनेक ग्रुप आहे की नागरिकांची पण एक भूमिका आहे की महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग हा आपल्या घरातील जो कचरा होतो स्वयंपाकघरातला वगैरे तो नेण्यासाठीची त्यांची अरेंजमेंट आहे. ते आपले लोक नाही, शेतीवाडीतले लोक नाही, पण लोकांनी मिसअंडरस्टँडिंग करून घेतलेली आहे. अख्खा शेतीवाडीतला सगळा कचरा आणून डायरेक्ट रस्त्यावर टाकून देतात. काय होईल तुम्ही माड कापलेत, माड आता माडाचं उत्पन्न आपण घेतलं, ते माड वजनी माड आणून रस्त्यावर टाकले. आज आपण 11 वर्षे रस्ता बघा, 2-2 वर्षाचे माड तसेच पडलेले आहेत. कोणी उचलले? महानगरपालिके तिथेच पडले, पावसात पुसतात, दुर्गंधी येते, घाण येते, त्याच्या बाजूला जाण्याला काही नाही. काही वेळेला तुम्हाला स्ट्रीट राहावं लागेल. चंद्रशेखर हे ठाण्याचे आयुक्त असताना मी ठाण्याला पोटात जायचो, ठाण्याची स्थिती वजन सारखीच होती, एवढीच गलिच्छ होती, धुळीने बनलेली होती. चंद्रशेखर IAS ऑफिसर आयुक्त असताना बाळासाहेब ठाकरे त्याच्या पाठीशी उभे आहे. राजकारणी जर प्रशासनाच्या पाठी उभे राहू शकले, त्यांना धीर दिला, चांगलं काम होऊ शकते. काही जर जे उपद्रव करतात, रस्त्यावर काही घाण करतात, घरातले माल आणून टाकतात, त्यांच्यावर पावत्या पडा आणि वृक्ष प्राधिकरणाचा कायदा आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. त्याच्यावर एक दोघांना नोटिसा गेल्या की समजेल की रस्त्यावर आपल्याला काही कुठल्या प्रकारचा कचरा टाकायचा नाही. काही वेळेला दुसरा एक पर्याय दिसतो की लाईटचे खांब पडल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर तो येतो वरून कापतो, तो जो खालचा जमिनीचा भाग आहे तो टोकतात. अनेक रोडला आपल्याला दिसतात, आपली मुलं वगैरे प्रवास करतात, मोटरसायकलवर जातात, कुठे काय ऍक्सिडेंट झाला त्याच्यावर पडलं काय होईल, तर तो मुळापासून काढायला पाहिजे. पडलेले खांब उचलायला पाहिजे MSCBने. ते MSCBचे खांब ते उचलले जात नाही, त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी राहिली. त्यानंतर पुढचा प्रश्न येईल, जर पावसाळ्यामध्ये आपल्या पोटात गोळा येतो, तो गोळा अशासाठी येतो की आपण कामावर पोहोचू की नाही. आपल्याकडे पोरं कामावर फोन करतात, आज संध्या देणार नाही का बरं, पाऊस थांबलेला आहे, पाऊस थांबलेला आहे पण माझी गाडी बुडते, माझी गाडी जाऊ शकत नाही, गावाकडून जाऊ शकत नाही, गाड्यातील पुढे याच्यामध्ये जाऊ शकत नाही. हा फक्त आपला जिल्हा परिषदेच्या दवाखान्याकडे आमच्या गाड्या जात नव्हत्या. मी अनेकांना विनंती केली, अनेकांनी प्रयत्न केले, 2 फूट 3 फूट रस्ता वाढला, आज हा रस्ता जाऊ शकतो, आपला गिरीश पद्धतीचा रस्ता बंद होतो. याला सुद्धा काहीतरी पर्याय आपल्याला काढला पाहिजे की पावसाळ्यामध्ये आपल्याला आपली वाहनं गेली पाहिजे. पुढचा प्रश्न लोकांना जो भेडसावतो योग्य म्हणजे महानगरपालिकेला च्या बाबत लोकांची तीव्रतेची भावना होती ती हरित पट्टा. आपला हा पट्टा जो आहे तो आपल्याला जसे आता अमिताभ बच्चन कुठे राहतो, तो बंगल्यात राहतो, तो पाणी हिला राहतो, तो बिल्डिंग मध्ये नाही राहत. परमेश्वराने आपल्याला हा दिलेला पट्टा, ही चांगली परिशोधनाची भूमी, पवित्र भूमी आहे. हा हिरवागार पट्टा आपल्याला दिलेला आहे, आपल्याला आपल्या वाडवडिलांपासून मिळाला आणि आपल्या पूर्वजांकडे आपण तो सगळा ठेवणार आहोत. विनंती अशी राहिली सगळ्यांची, स्टेशनला काय बांधकाम व्हायची ती होऊ द्या, 20 माळे 30 माळे 50 माळे काय व्हायचं ते काय. पश्चिम पट्ट्यामध्ये जास्त मोठी बांधकामं येणार नाही अशी सगळ्या स्थानिकांची इच्छा आहे.
काही गोष्टी तुमच्या हातात आहेत, काही गोष्टी तुमच्या हातात नाही. मी काही सगळं ते करत, पण इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे. माझा बंगला आहे, मला असं वाटतं माझ्या बंगल्याच्या बाजूला एक 20 माळाचा टॉवर आला आणि तिकडे 200-250 लोक बाहेर ते राहायला आले, ते माझ्या घराकडे बघतात. माझं जीवन काय राहिलं? काहीच राहिलं. मी आतापर्यंत शांततेने जगत होतो. आम्ही सगळे शांततेने राहणारे आपण लोक आहोत. आपण एकमेकाची जवळीक सावली म्हणा, भंडारी म्हणा, कोळी म्हणा, आपल्याकडे कुठलाच भेद नाही. आपण वसईकर पश्चिम पट्ट्यात एकमेकाला मोटरसायकलवर देतो, का आपण एकमेकाला ओळखतो. आपल्याकडे कोण काय घडला भेटला हॉस्पिटलला घेऊन चालला, कोण बाहेरचा माणूस येईल तो कुठे जाईल, काय करेल, काय नाही, थोडा हा पट्टा राहू दे. तर त्याकरिता काय करता येईल, तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे. वीज या बाबतीत हा काय एमएससीचा विषय तुमचा नाही, परंतु मला मार्शल वगैरे काम करणं माहिती आहे की त्या कामामध्ये काही मागे हटत नाही. त्यामुळे विजेचा जेवढा कारण आपल्याकडे कसे झाड आहे, स्टेशनला तो प्रॉब्लेम येत नाही. मी माझा ऑफिस स्टेशन तिकडे पट्ट लाईट येते, काही पडत नाही. येथे आपला झाड खाली पडली, तो कामावर गेलाय, आजच्या दिवसात एमएससीचा. तर भूमिगत झाडं तर आपल्याला काय कापायची नाही, ती ठेवायची नाही. लाईट मात्र आपल्याला भूमिगत करता येईल. लाईटीसाठी झाड लावणं आपल्याला काय शक्य नाही. भूमिगत जेवढ्या लोक तुमचे प्रयत्न चालू आहेत, आम्ही वर्तमानपत्रात ऐकतो, सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत, पण एकदाच ते काम पूर्ण करून टाका. जशी मुंबईला हा जो बोराय जो भाग होता, बोराय तो आपल्यासारखा उत्तर बोराय, तो बोराय भाग हा मुंबई महानगरपालिकेचा. मी 25 वर्षाअगोदर कॉलेजमधून पिकनिकला गेलो होतो, 30 वर्षाअगोदर. तर तो मुंबई महानगरपालिकेत भाग असल्याने तिकडे मी ते लाल झेंड्या बघितल्या होत्या. तर सर्व लाईन हँडल लाईन होती, म्हणजे गाव होता तो बोराय आपल्यासारखा, परंतु महानगरपालिकेत होता म्हणून तो अंडरलाईन लाईन 30 वर्षाअगोदर होती. आज आपण बऱ्यापैकी स्थिरावलेलो सगळा आपला भाग हा अंडरग्राउंड लाईटचा होईल असा बघा. परिवहन एसटी बंद झाली, ठीक आहे, काही त्याला आहे. काळाच्या ओघात आम्ही असे आपल्याला इथे कुठलीही राजकीय टीका-टिप्पणी कोणामुळे काय झालं, कोणामुळे याबाबत नागरिक बसलेले नाही. काय झालं ते गेलं घडलेलं, काय करायचंय ते महत्वाचं आहे. आपल्याला एसटी बंद झाली, ठीक आहे, परंतु महानगरपालिकेची सोय चांगली आहे बऱ्यापैकी. आता तर ज्येष्ठ नागरिकांना महिलांना फ्री आहे, तर अनेक बाजू म्हणतात की ते कळप वगैरे फिरून येतात, मग ते काहीतरी पिशवी घेऊन येतात म्हणे, तर काम सोय झाली आहे म्हणे. आमचे काही लोक आपल्याला वसई स्टेशनला जातात, वसईला पाण्यावर फिरून फ्री आहे म्हणे. तर चांगली आहे सोय आणि चांगल्या बसेस आहेत. अजून फ्रिक्वेन्सी थोडी वाढवा. 5:30ला 5ला आपली पोरं जातात, सगळ्यांकडे पैसे नाही, सगळ्यांच्या आई वडील एवढे श्रीमंत आहेत की पोरांना ऍक्टिव्हा आज 70-80 हजाराची काय लाखाची ऍक्टिव्हा झाली नाही होऊ शकत. पोरं जातात, कॉलेजला जातात. आपले अजून काका शेतीमध्ये खूप आहे. 4:30-5ला काही एखादी बस, 11-11:30ला एखादी बस, अशा जरा फ्रिक्वेन्सी भले कमी येते. बघा काही प्रयत्न करते, आपल्यासाठी सोय आहे. पार्किंग बाईक वाढत चालल्या, स्टेशनला पार्किंग फार कमी मिळते. पार्किंगची अधिकृत पूर्ण काही अरेंजमेंट ग्राउंड प्लस 300-400 वगैरे काही करता आली तर ती तुमच्या कामगिरी झाली तर, कारण काय स्टेशनला राहणाऱ्या माणसाला पार्किंगची गरज नाही. सोपारापासून पुढे, होळीपासून पुढे आणि येथे गिरीश पासून पुढे रिक्षा आहे. ते रिक्षा 20 रुपये दिले जातात. आपल्याकडे तशा रिक्षा नाही, आपल्याला बाईक न्याव्या लागतात. आपल्याला ती काळाची गरज आहे. बाईक ठेवला पुढे ठेवली, आपले टोकन करून घेऊन जातात. अधिकृत आपल्याला पार्किंगची काही व्यवस्था 3 स्टेशन आपला गाला सोपारा, विरार, वसई, आता निर्मळला हा उत्पन्नातून काही लोक वसईला जातात. त्या 3 ठिकाणी पार्किंगची चांगली सोय आपल्याला रकाच्या ठिकाणी कमर्शियल गोष्टी जर आपल्याला प्रोव्हाइड करता आल्या तर बघा. तलाव सुशोभीकरण बऱ्यापैकी चांगले निर्मळ. आता मी नंदाखाली जाऊन आलो, लोक प्राचीनकाळांचं हे वेगळं नागपाडतं आहे. निर्मळचा तलाव चांगल्या रीतीने पंकज साहेब फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. एवढा मोठा पवित्र आपला स्थान आहे. फार एकदम चांगला म्हणजे बासूंचा तलाव पाण्याला आहे. कोल्हापूरला हा बघायला जातात ते रंकाळा तलाव ना, एवढा मस्त तलाव आहे. चांगलं बघा, झाडं लावण्याची फिरायला महापीठ नाही अजून काय झालं त्याच्याबाबत कृपया कोणी सांगू नका. काय झालं ते मला सांगू नका. मी सांगितलं की यासाठी उभा नाही. मागचा हिशोब काढायचा नाही. मागचा हिशोब कोणामुळे झालं, कोणी अडवलं, काय झालं, सगळं विसरायचं. आता
सगळं विचारायचं, निर्मळला मस्त टुरिस्ट प्लेस बनवा. ते जे शंकराच्या मध्ये राहील आपल्याकडे याच्यात गेलो होतो, काही किल्ले वगैरे असतात ना, त्या किल्ल्याला ते लाईट वगैरे लावले रात्रीचे फ्लड ना लोक बघायला येतात. तर त्याला आपल्या शंकराच्या समाधीला फ्लड वगैरे लावून थोडंसं लोक आहेत त्या थोडं अतिक्रमण वगैरे बघा, काय कमी अजून आता वाढू नका, जेवढं झालं तेवढं झालं. कुठेतरी त्याला रिएक्ट करा, त्याचं क्लस्टर करा. छोटे छोटे क्लस्टर योजना एकनाथ शिंदे आणलेली आहे. त्या क्लस्टर मध्ये ग्राउंड पर 4 ची 2-4 ठिकाणी बिल्डिंग आणा, त्याला शिफ्ट करा आणि मस्त तलाव एकदम मस्त बनवा की आपण परमिशन दिलं आपल्याला, आपण कुठे काय करायला गेलो होतो. अच्छा, आपली काही एवढी हे नव्हती. आपण जसे मोठे मोठे स्टाफ लोक राहतात तसे आपण ठिकाणी राहतो. एवढा चांगला आपल्याला परिसर दिलेला, मेंटेन करायचं, बाकी काय करायचं नाही, फक्त मेंटेन करायचं आपल्याला. तर तो बघा कसं काय करता येईल. अजून आता एक प्रश्न उपस्थित झालेला आहे नवीन, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न फार झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलाय की त्या कुत्र्यांना तुम्ही रेल्वे स्टेशन, पार्किंग, शाळा, कॉलेजेस, बस स्टँड तो माझ्याकडे जजमेंटची कॉपी सगळ्यांना पाठवलेली आहे. आणि त्यांना घेऊन त्यांचं लसीकरण, त्यांचा श्वान निर्बंधीकरण हे करण्यासाठी फंड लागेल, पैसे लागतील. आता काय होतात, एवढे कुत्रे आहेत लाखो, ते स्वतः खातात. महानगरपालिका एवढा ते खायला लागले. काहीतरी बघा, काय तुम्ही त्याचा मार्ग काढा की हे जे कुत्रे आहेत सकाळी पोरं वगैरे जातात, त्यांच्या मागे धावतात, पोरं पडतात, थोडंसं धावतात आणि भीतीदायक वातावरण आहे. आणि खूप ठिकाणी होतं तुम्ही, तुमची स्वच्छता खूप चांगली आहे, गाडी येते. आता अशी आम्हाला सवय झाली आहे की जर महानगरपालिकेची गाडी आली नाही ना तर आपला जीव चैन ब्रेक होतो. एवढी आम्हाला चांगली तुम्ही सवय लावली, चांगली सवय लावली आहे. आता तिथे काय होत आहे, ती डस्टबिन ठेवली आहे, तो उचलून बिचारा घेऊन गेला. त्यानंतर थोडा वेळ काही कचरा पडला, कुत्र्याने येऊन पाडला, अख्खा दिवस तो दुर्गंधी तिथे पडतो. शक्यतो डस्टबिनचा काही मी इकडे बघितलं जवळला वगैरे दहाजोला त्यांनी डस्टबिन काढून टाकले. त्या डस्टबिनमुळे मध्ये फार कचरा होतो. अजून काही पर्याय असेल आणि कुत्र्यामुळे जास्त होतो तर हे भटके कुत्रे कुत्र्यामध्ये शिफ्ट करता आले, काय करता आले, काय एका मागे असं आलं की वाघाला खायला काय नाही हवे. आता बघा काय करता येईल. तुम्हाला मी त्याच्यात क्लू दिलेला आहे. आपल्याकडे मोठं जंगल सुद्धा आहे, अभयारण्य आहे, टोकाळेश्वर अभयारण्य, त्याच्या बाजूला रिटेनिंग घेऊन करा. आजीबाजू कोण असेल ते माझ्यावर गुन्हा लागून जाते. घनकचरा व्यवस्थापन अनेक ठिकाणी तुम्ही गटारं बांधली, चांगलं केलं. नागरिकांनी पण खरं थोडं बघायला पाहिजे. आपण पण आमच्या रोडला पादरीचे आहेत, आम्ही मधले रोडला आमच्या रस्त्यावर गटार बांधल्यानंतर आमच्या रस्त्यातली सर्वांनी एक निर्णय घेतला की या गटार हा पावसाळी पाणी जाण्यासाठी आहे, त्याला आपल्या घरातला सांडपाणी सोडायचा नाही. आपल्याकडे आपण आपल्याकडे बसलेलं घर आहे, एक छोटासा शोषखड्डा बांधला, पाणी त्याच्यामध्ये जाईल. आम्ही ते पाळलं. आज आमचा रस्त्याला एकही याची दुर्गती नाही, कारण आमच्याकडे पण नोवेला होतो लागला, येतो हा सगळ्यांनी सोडला असता. तर मी रोगाकडे होते, आपल्याकडे गेलो होतो की आता तो बंदिस्त झाला. परंतु ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पाण्याने भरते त्याच्यामध्ये अजून आपल्या याच्यात सांडपाणी. तर हा घनकचरा व्यवस्थापन जो आहे त्याला मध्ये मध्ये कुठे आपल्याला स्पॉट देऊन त्याला ती गटार कुठेतरी जॉईन करून त्या ठिकाणी त्याच्यावर काही प्रक्रिया करता येईल का. कारण आपण हे मी आव्हान केलं तर सगळंच काही माझा ऐकून नसत नाही. अनेकदा ते आम्हाला त्या गटाराला सोडायचंच आहे, तर आपण कुठपणाला बंद करू शकणार नाही. आता जर सोडायचंच आहे तर त्या गटाराचं पाणी कुठे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्ये मध्ये काही अरेंजमेंट करता आली. सगळ्या ठिकाणी काही निर्णयाची गरज नाही. सगळेच काही ते करते तर आपण काही तज्ञ नाही तसे आपण गावामध्ये राहिले अनेक प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहे. आपलं पण गावठी लोक जे आहे ते जाणत राहते. काही प्रश्न तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता आणि ते करा. आणि तेवढ्यात मी जास्त काही तुम्हाला मागण्या केल्या नाही सगळ्यांच्या वतीने. मला माहिती आहे की मी माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ समोर येथे बसलेले आहेत, सर्वांनी काम केलेलं आहे. एक नागरिक म्हणून मला ती प्रबळ वाटते. मी गेले 25-30 वर्ष वसई कोर्टामध्ये जातो आणि जात्याच्या माझ्या रस्त्यामध्ये मी गाडी मला काय व्यक्तीच्या बघितला तर मी माझ्या काकांमध्ये जातो, मला नाही दुर्गंधी मला काय. पण रस्त्याला खड्डे पडले आहेत मी नाही, पण माझा मुलगा मोटरसायकलवर जातो, दुसरा कोण सायकलवर जातो. काय हा बाहेर खाली हा आणि पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो लगेच खड्डे पडतात. खड्डे पडले आम्ही तुम्हाला फोन करतो, मग ठेकेदाराला तुम्ही काय करता, माती आणि दगड आणून टाकता. माती आणि दगडाने काय होणार ही सगळी तुम्हाला होत
आता अरेंजमेंट अशी करा की त्यावेळेला तो काय रेडीमेड प्लांट काय येते तुम्हाला माहिती रेडीमेड त्याची अगोदरच आपल्याकडे ऑर्डर घेऊन ठेवा की पहिलं गाडी आपल्याला आली पाहिजे. खड्डे पण ना जोपर्यंत हा रस्ता नवीन होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी पण या बलात्कार काही झालं तरी काही गोष्टी आहेत. पाऊसच एवढा पडतो की ते काही खड्डे पडणार आहे ते काय किती असेल ते होणार, परंतु ते तातडीने कसे बुजवले जातील आणि चांगल्या म्हटलेले दगड बाकी अजिबात वापरू नका तरी काय होईल. तर त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता आले तर ते प्रयत्न करावे. आणि मी माझ्या परीने या नागरिकांच्या माझ्या स्वतःच्या मनातल्या मला ज्या गरजेच्या वाटल्या ज्या मला स्वतःला भेटतो होता एक मी नागरिक आहे इतके मी तुमचा मतदार आहे म्हणून मी तुमच्याकडे मागणी करत आहे. त्याच्यातून तुम्ही निश्चितपणे मार्ग काढाल असा आम्हाला विश्वास आहे कारण तुमची कामं मी बघितलेली आहे. आणि हा पश्चिम पट्टा सगळ्यांनी खरं तर आता उपमहापौर महापौर सगळ्या पूर्ण या विभागाचे असतात वालीची लोक त्याच्याकडे येणार सगळे, परंतु जेथे आपण स्थानिक आहोत जेथे आपण राहिलो किंवा त्याचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पहिले प्राधान्याने सोडवले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करा.